नमस्कार. महा MTV साप्ताहिक विवेक आणि विवेक साहित्य मंचच्या व्यासपीठावर मी सोनाली नवंगुळे यांचं स्वागत करते. सोनाली ताईंना आत्ताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे आणि खरं तर अनुवादक म्हणून त्यांनी एक वेगळा ठसा मराठी साहित्य क्षेत्रामध्ये उमटवलेला आहेच. आत्ताच त्यांना मध्यरात्रीनंतरचे तास या अनुवादित कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि त्या एकूणच साहित्य क्षेत्रातल्या योगदानावर एक शिक्कामोर्तब झालेला आहे. सोनाली ताईंची कारकीर्द आपल्याला या ना त्या निमित्ताने अनेक वेळा पाहायला अनुभवायला मिळालेली आहे. पण या कादंबरीच्या अनुवादाची निर्मिती प्रक्रिया काय आहे ते आज आपण त्यांच्याकडनं ऐकून घेणार आहोत. पहिल्यांदा मी सोनाली ताईंचं अभिनंदन करते साहित्य अकादमीच्या पुरस्कारासाठी आणि त्यांना पहिला प्रश्न विचारेन की सलमा या लेखिकेचा मध्यरात्रीनंतरचे तास या कादंबरी मध्ये उमटणं आणि तो अनुवाद करताना तुम्हाला काही वेगळी आव्हानं वाटली का किंवा समोर होती का आव्हानं? अगदी कुठल्याही प्रकारचा अनुवाद करताना किंवा आपण काही लिहित असतो तेव्हा वेगळ्या वेगळ्या प्रकारची आव्हानं आपल्याला येतच असतात आणि मागे केलेला अनुवाद पुढे केलेल्या अनुवादासाठी नेहमीच पथदर्शक ठरतो असं नाही. फक्त आपल्याला बैठक मारून काम करायची सवय लागते आणि छापील स्वरूपात पुस्तक हातात पडलं की ओके म्हणजे हे असं येणे इतपत आपण काम करू शकतो, हा कॉन्फिडन्स मिळतो तेच. मात्र हा जो प्रकल्प होता मनोविकास प्रकाशनानं केलेला भारतीय लेखिका नावाचा, तो कविता महाजन बरोबर ते करत होते. कविता महाजन ही किती चांगली कवयित्री, लेखिका, संपादक आणि सर्वच स्तरावर काम करणारी बुलंद स्त्री होती ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दुर्दैवानं ती आज हयात नाही, पण तिनं हे पुस्तक मला सोपवलं आणि त्याचा एकूण हा प्रकल्पच म्हणजे सलमाचं पुस्तक महत्वाचं होतंच, पण मनोविकासचा हा प्रकल्पच खूप महत्वाकांक्षी होता आणि तो काय म्हणतात हुकमी पैसे मिळवून देणारा नव्हता. कारण भारताच्या वेगवेगळ्या प्रादेशिक भागात काम करणाऱ्या स्त्रिया ज्या आहेत, मग त्या पत्रकार असतील, लेखक असतील, कवयित्री असतील, चळवळ करणाऱ्या स्त्रिया असतील किंवा वेगळ्या प्रकारची आत्मकथनं त्यांनी लिहिलेली आहेत, तर अशा वेगवेगळ्या भाषेत मग मल्याळम, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, उडिया, संथाळी अशा भाषेतल्या या स्त्रियांना मराठीत आणायचं आणि ते जे काही म्हणतायत ते आपल्या वाचकांपर्यंत तो वेगळा ऐवज पोचवायचा, हा तो प्रकल्प होता आणि त्याच्यात सलमा मला मिळाली. आता सलमा या तमिळ लेखिकेचा हा पहिला कादंबरीचा प्रयत्न होता आणि जेव्हा कविता महाजननी माझ्याकडे ही कादंबरी पोहोचवली तेव्हा मला सलमाविषयी फार काही माहिती नव्हती. कारण पुन्हा असं आहे की आपण अनुवादित पुस्तकं पुष्कळ वाचतो, पण ती बाहेरच्या देशातल्या लेखक लेखिकांनी लिहिलेली असतात आणि आपल्या देशातल्या कुठच्या तरी संस्कृतीत, कुठच्या तरी भाषेत, कुठच्या तरी धर्मात काम करणाऱ्या माणसांचं किती अनुवादित साहित्य आपल्यापर्यंत पोचतं आणि ते किती दर्जेदार असतं याबद्दलचे बरेच प्रश्न बऱ्याच लेखक साहित्यिकांनी नेहमीच चर्चेला आणलेले आहेत. त्यामुळे सलमासारखी जागतिक पातळीवर पोचलेली लेखिका मला माहित नव्हती आणि कविता महाजनमुळे तिच्यासोबत माझा प्रवास सुरू झाला. आणि तुम्ही म्हणताय ती आव्हानं सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जाणवलेलं एक होतं की 578 पानांची ही कादंबरी होती, त्यामुळे एवढं भलं मोठा तो ठोकळा बघूनच धडकी भरली होती आणि तेच आव्हान होतं की हे सगळं एका वेळेत पूर्ण कसं करायचं. म्हणजे रोज रोज तुम्हाला नेहमीची कुठली असाइनमेंट घेता येणार नाही, तुमचं नेहमीचं काम सोडून उरलेल्या सगळ्या वेळेत तुम्हाला बसायचंय. तर मला वाटतं आजकालच्या काळात म्हणजे मी ही कादंबरी मला 2013 मध्ये अनुवादासाठी मिळाली होती आणि तेव्हा अजून सोशल मीडियाचं प्रस्थ वाढत होतं, पण इतकं प्रचंड वाढलेलं नव्हतं. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्यावेळी आव्हान हेच होतं की या सगळ्या प्रलोभनांपासून, मोहांपासून लांब जाऊन आणि तब्येत स्वतःची व्यवस्थित सांभाळत मेटा मारून बसणं, हा जो गावभागात प्रयोग वापरतात ना तसं बसणं, हेच पहिलं आव्हान होतं. म्हणजे नेटावरून बसणं आणि या सगळ्या वातावरणाचा
बाहेरच्या वातावरणाचा स्वतःची तब्येत सांभाळत तुम्ही म्हणालात की या सगळ्या कामाकडे बघायचं होतं. अर्थात अनुवादाला घेतल्यावर तुम्ही पहिल्यांदा कादंबरी वाचली असेल आणि मला असं वाटतं की कादंबरीमध्ये कोणताही एक स्त्री पात्र नायिका म्हणून येत नाही. तर सबंध स्त्री, कुठल्याही वयाची स्त्री या कादंबरीची नायिका झालेली आपल्याला दिसते. आणि अर्थात निवेदकाचा जो दृष्टिकोन आहे या सगळ्या स्त्रियांबद्दलच्या कादंबरीमध्ये आलेल्या सगळ्या स्त्रियांबद्दलचा, तो अर्थात सहानुभूतीचा आहे. पण ही कादंबरी तुम्ही अनुवादित करताना अनुवादक म्हणून तुम्ही त्याकडे कसं पाहत होता? एक तर ती गोष्टच म्हणजे आपल्या आजूबाजूला आपण जशा गोष्टी ऐकतो ना, म्हणजे आपली शेजारीण आली, आपली मैत्रीण आली आणि कोण आलं तर ते आपल्याला कशा गोष्टी सांगतात, तुला माहितीये का काय झालं, असं असं इथे इथे झालं आणि मी तिथं बघितलं आणि मी असं म्हटले, मग त्यांनी मला असं म्हटलं. तर ही जी आपली बोलण्याची रोजची भाषा आहे ना, त्या भाषेत ही कादंबरी आहे. पण त्यामुळे त्या राबिया नावाच्या एका 11-12 वर्षाच्या मुलीच्या निवेदनातून ती सुरू होते. ती आपली शाळा बघतीये, ती आसपासचं बघतीये, तिला न्यायला गाडी आलीये की घरी बोलावलंय, पण ती जात नाही कारण बाहेर पाऊस पडतोय आणि तिला पावसातनं एकटीला रमत गमत जायची इच्छा आहे आणि गाडी पाठवलीये. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला सलमा सांगते की म्हणजे ती जरा थोडी उच्च घरातली आहे, स्थिरस्थावर घरातली आहे आणि ती नाही म्हणतीये म्हणजे ती लाडावलेली पण आहे. म्हणजे एरवी नाही म्हणत नाहीत, म्हणू शकत नाही कोणी. तर असं हळूहळू आपल्याला कळत जातं, उलगडून काही सांगितलेलं नाही. तर असं करता करता आपण राबियाच्या घरात प्रवेश करतो. ती राबिया ओली चिंब होऊन घरात परतते आणि मग तिथं वर्णन आहे की तिची आई घाबरते जोहरा की अगं काय हे, वय तरी बघ तुझं, छाती वाढायला लागलीये तुझी, मोठी व्हायला लागलीयस तू आणि हे तू असं आलीस, काय म्हटलं असेल लोकांनी आणि आता आई म्हणून माझी काय इज्जत राहिली. तर हा मुख्य पॉइंट जिथून आपल्याला कळतं की शरीराबद्दलचे, लैंगिकतेबद्दलचे किती मोठे पेच या पुस्तकभर येणार आहेत. आणि मला वाटतं हे माझ्यासाठी प्रचंड अनुवादातलं दुष्कर काम होतं, कारण मी सुद्धा खेडेगावातून आलेली आहे, 32 शिराळ्यातल्या, आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांमध्ये आता एक वेळ काही प्रमाणात मोठ्यानं बोलायला सुरुवात झाली. आता मासिक पाळी आणि या गोष्टींबद्दल स्त्रिया मोकळेपणानं चर्चा करताना दिसतात काही प्रमाणात, किंवा जाहिराती याच्या लागल्या पॅडच्या वगैरे की चॅनल बदलत नाहीत, किंवा कंडोमच्या जाहिराती लागल्या तर चॅनल बदलत नाहीत. परंतु अशी स्थिती अजूनही असंख्य घरांमध्ये आहे जिथं या सगळ्याबद्दल बोललं जात नाही. आणि मी त्याच घरातून आलेली आहे, त्यामुळे मला आणि शिवाय सलमा ही मुस्लिम धर्मातली आहे आणि ती मायनॉरिटी मधली आहे. मी मध्यमवर्गीय घरातली, खेडेगावातली, त्यात आणि शारीरिक अपंगत्व खूप लहान वयात अपघातानं वाट्याला आलेली. त्यामुळे माझ्यासारख्या व्यक्तींना लैंगिकतेबद्दलच्या गोष्टी किती कळाव्यात, किती बोलल्या जाव्यात याबद्दल सुद्धा स्टिरियोटाईप आहेत. कारण लोकांना असं वाटतं की यांच्या आयुष्यातले हे स्ट्रगल जे आहेत अपंगत्वाबरोबरचे, तेच इतके मोठे आहेत की असल्या ज्या गोष्टी आहेत ना लैंगिकतेच्या वगैरे, त्या सुखाच्या आणि कुटुंब वाढवण्याच्या, वंश वाढवण्याच्या आहेत. त्या गोष्टीशी अपंग माणसांचा काहीही संबंध नाही. पण प्रत्येक व्यक्ती ही स्वतःची लैंगिकता जन्मासोबतच घेऊन आलेली असते. या सगळ्याचा साक्षात्कार आणि त्या गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजेत, आणि त्या न बोलल्या गेल्यावर केवढ्या मोठ्या अवघड प्रवासांना सुरुवात होते ही गोष्ट मला हा अनुवाद करताना कळली. कारण या पुस्तकात जागोजागी उंबरठ्या आत अडकलेल्या, ज्यांना बाहेर बोलायची परवानगी नाही, अशा स्त्रिया दुपारचा मोकळा वेळ मिळाला, जेवण खाणं झाली की एकत्र गप्पा मारतात आणि मग त्यांचे बाहेर गावात सिंगापूर, श्रीलंका आणि अशा ठिकाणी जाऊन कमावणारे नवरे आणि त्यांच्या कदाचित त्यांना शंका वाटणाऱ्या काही अन्य घरोब्यांच्या गोष्टी, स्वतःच्या लैंगिकतेबद्दलच्या, शरीराबद्दलच्या गोष्टी, या सगळ्या ते आपसात बोलतात. आणि त्याच्यातनं असंख्य गोष्टी आपल्याला समोर येतात की त्याच्यात 2 मतिमंद मुलींचा सुद्धा उल्लेख आहे. आणि या लैंगिकतेच्या सगळ्या प्रवासातनं आणि दबावातनं आणि काचातनं जाताना आपल्याला कळतं की या सहितचं हे सगळं जग, जिथं मासिक पाळी झाल्यानंतर शिक्षणाला आणि सिनेमा पाहण्याला, मनोरंजनाला परवानगी नाही, या क्लोज्ड कम्युनिटीमध्ये पाळी झाली की तुमचं सगळं बंद आहे.
आणि तुमचं लग्नच करून टाकलं जातं, कारण मुलगी असाल तुम्ही तर तुमची इती कर्तव्यता भारतातल्या कुठल्याही जाती धर्माप्रमाणे, कुठल्याही वंशाप्रमाणे किंवा कुठल्याही सुशिक्षित अशिक्षित स्त्रीच्या वाट्याला बहुतांशी जे येतं की तिचं लग्न करून तिला उजवलं आणि तिला पोरं बाळ झाली की तिच्या जन्माची इती कर्तव्यता झालेली आहे, त्याचा जास्त मोठ्या प्रमाणात पगडा सलमान अनुभवला तिच्या व्यक्तिगत आयुष्यात. आणि तेच या इतक्या 500 पेक्षा जास्त पानांच्या कादंबरीत असंख्य स्त्रियांच्या गोष्टीत कमी जास्त प्रमाणात येतं. मग त्या कधी स्त्रिया आता नुकत्याच वयात येऊ पाहणाऱ्या आहेत, काही स्त्रिया ज्या आहेत त्यांचं नुकतंच लग्न झालंय आणि त्या नकार देऊन घरी परतलेल्या आहेत की मला नाही या नवऱ्यासोबत नांदायचं. काही जणांचे नवरे बाहेरगावी आहेत, ते आधेमध्ये परत येतात तेव्हा ते पूर्वीपेक्षा जास्त कर्मठ झालेले आहेत आणि ते नव्याच नियमांना आणि अटींना लाभतात. तर हे सगळं जे बायका पुरुषांचं बरं वाईट जग आहे, मैत्री जुळण्याचं, तुटण्याचं, धर्मांचं, कुतूहलाचं, ते सगळं जग हे लिहिलेलं आहे. ते अनुवादित करताना काही प्रमाणात मीही माझ्यातल्या न्यूनगंडांना सामोरं जात होते आणि उत्तरं देत होते. मला वाटतं सलमा आणि माझा हा एकत्रच प्रवास सुरू होता. म्हणजे तुम्ही आता म्हणालात तसं की वेगवेगळ्या वयाच्या आहेत, वयात येणारी मुलगी आहे आणि अगदी मरणासन्न अशी बाई त्या कादंबरीमध्ये आलेली तुम्ही अनुवादित केलेली आहे. वयात येणं आणि लग्न यानं बदलून जाणारं सगळं जे स्त्रीचं भावविश्व आहे ते असं मोठ्या कॅनव्हासवर अगदी दीर्घपणे या कादंबरीमध्ये येतं. आणि त्याचबरोबर बाईच्या मनाचा एक खोलवर विचार या सगळ्या कादंबरीमध्ये घेतलेला आहे. तर या कादंबरीचं ते वैशिष्ट्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर त्या वैशिष्ट्यांबद्दल तुम्ही काय सांगा? हा, मला असं वाटतं माझ्याकडे आता समोर पुस्तक आहे, त्यातलं कविता महाजननीनं या प्रत्येक ही जी भारतीय लेखिका मालेतली पुस्तकं आली ना, तर प्रत्येक म्हणजे आता मला वाटतं 20-25 पुस्तकं मनोविकासनी काढली आणि अत्यंत त्यांना याच्यात आर्थिक तोटा सहन करावा लागला. पण इतका अभ्यास केलेला आहे या बाबतीत की कविता महाजननं प्रत्येक लेखिकेच्या बद्दलच्या वेगळ्या मुलाखती मागवून घेऊन त्याचा अनुवाद प्रत्येक अनुवादकाला करायला लावला आणि तिनं स्वतः प्रत्येक पुस्तकाला एक अतिशय सुंदर आणि संपन्न अशी प्रस्तावना लिहिलेली आहे. तर मला त्यातला एक महत्वाचा भाग तुम्हाला वाचून दाखवावा वाटतोय, कारण तो या सगळ्या स्त्री साहित्याकडं कशा प्रकारे बघितलं जातं आणि त्या सगळ्याच्या चौकटी मोडून भारतभरातल्या स्त्रिया कशा बाहेर पडतायत आणि त्यांना बंडखोरी करावी लागते, त्याचंच ते उदाहरण म्हणून आपण घ्यायला पाहिजे. कारण हे बघा, इथे कविता महाजननं लिहिलंय तिच्या भूमिकेमध्ये की कोट, उंबरठ्या बाहेरची जग लेखिका सहसा रंगवत नाहीत कारण त्यांच्याकडे तो अनुभव नसतो. घर, कुटुंब, नातेसंबंध, स्वयंपाक या चौकटीत त्या आणि पर्यायानं त्यांचं लेखन अडकून पडलेलं दिसतं. असा आरोप बहुतेक सर्वच समीक्षकांनी स्त्रियांच्या सर्व रूपबंधामधील लेखनावर सातत्यानं केलेला आहे आणि त्या अजूनही असे समीक्षक स्त्रियांच्या लेखनाबद्दलचा आरोप करत असतात. उंबरठ्याचं जग हे उंबरठ्या बाहेरच्या जगापेक्षा दुय्यम आणि तुच्छ असतं, खुजं असतं, हे समीक्षकांचं गृहीतक आहे. दुसरं गृहीतक असं की हे जग जे बायकांनी लिहिलंय स्पेसिफिकली ते अत्यंत मर्यादित, आक्रसलेलं, ज्ञानाचा अभाव असलेलं, कोंदट आणि कुबट जग आहे. त्याविषयी लिहिणं म्हणजे गळ्याला दावं बांधलेल्या वासरासारखं मर्यादेत फिरणं आणि त्याच अनुभवांची पुनरावृत्ती करणं असं आहे. तिसरं गृहीतक असं आहे की या आणि इतक्याच जगात वावरणाऱ्या बायकांकडं माहितीचा, चिंतनाचा, विचारांचा, स्वतंत्र मताचा अभाव असतो आणि त्याकडे केवळ भावविवश, व्याकुळ, रोमॅन्टिक अशाच पद्धतीनं बघितलं जातं आणि तसंच बघायला जायला पाहिजे असं सगळे समीक्षक आजवर म्हणत आलेले आहेत. आणि या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्या भारतात लिहिणाऱ्या, ही सगळी तिन्ही गृहीतकं मोडून बाहेर पडतायत. आणि शेवटी पहा, हे सगळे पुरुष विशिष्ट म्हणजे काही पुरुष याच्यातून बाहेर पडून अतिशय चांगलं वेगळं या स्त्री विशिष्ट दृष्टीने या जगाकडे बघतायत. पण हे जे अनेक समीक्षक असा आरोप करतायत ते पुन्हा याच जगात परततायत बरं का, याच जगात जगतायत, त्याचे लाभ घेतायत, पण त्या जगाविषयी समृद्ध पद्धतीनं लिहिलेलं खोलवरच काही ते पाहायला तयार नाही. तर मला वाटतं ही चौकट मोडायला
सलमासारख्या असंख्य लेखिकांनी, मग कविता महाजन, मेघना पेठे आणि अशा असंख्य लेखकांनी भाग पडलंय त्यांना. तर माझं म्हणणं हेच आहे की स्त्रियांना सुद्धा, स्त्रियांची संख्या पुरुषांनी इतकी नाही. आपल्याला माहितीये की हे गुणोत्तर स्त्री पुरुष प्रमाणाचं नेहमी आपल्याकडे बरोबरीचं राहिलेलं नाहीये. पण ही जगं वेगवेगळी समोर आल्यानं स्त्रियांच्या म्हणण्याचा एक व्यापक अर्थ कदाचित संपूर्ण जगाला नव्यानं कळतो आहे. हा व्यापक अर्थ, आणि तुम्ही आता वाचून दाखवलं कविता महाजनांचं आणि त्या पार्श्वभूमीवर जर आपण हे मध्यरात्रीनंतरचे तास वाचले तर त्यामध्ये बाईच्या मनाचा फार खोलवर सूक्ष्मपणे विचार केलेला आपल्याला दिसतो आहे. अनेक स्त्री जाणीवा त्याच्यामध्ये फार नेमकेपणाने आलेल्या आहेत. म्हणजे काय म्हणायचंय बाईला हेही कादंबरीमध्ये आलेलं आहे. पण तुम्हाला नेमक्या कोणत्या स्त्री जाणीवा या कादंबरीतल्या अनुवादित करताना भावत गेल्या? खर तर ना वेगवेगळ्या वेळी त्याच्यातल्या वेगवेगळ्या स्त्रिया आणि काही पुरुष सुद्धा माझ्या भोवती पिंगा घालत राहिलेले आहेत पुस्तक संपल्यानंतर सुद्धा. आता जसं मगाशी आपण राबिया बद्दल बोललो, त्या राबियाचं मोठं होणं, तिच्या मैत्रिणी बरोबरची तिची सलगी, मासिक पाळी झाल्यानंतर तिला वाटलेली भीती ही मी अनुभवलेली आहे ना त्यावेळी. आणि पुन्हा दुसरी गोष्ट अशी की माझ्यासारख्या चॅलेंज माणसाच्या बाबतीत म्हणजे अनेक स्त्रियांना नेहमी स्त्रियाच बरं का, वेगळ्या वेगळ्या वयातल्या ज्या शरीरानं सुदृढ असतात त्या विचारतात कुजबुजत्या आवाजात, काय ग तुला होते का पाळी? म्हणजे असं की तुम्हाला बघा की माणूस जगतोय कसा हा कुतूहलाचा विषय नाहीये. कुतूहलाचा विषय आहे की बाई म्हणून तुझं शरीर व्यवस्थित ठोक आहे ना. आणि दुसरी गोष्ट अशी की अरे होती वय पण काय उपयोग म्हणा. म्हणजे अशाच पद्धतीनं स्त्रीनं स्त्रीकडे बघितलं तर किती वेगळं. म्हणजे कोणाकोणाशी आपल्याला सामना करायचा आहे तर प्रत्येक वेळी स्त्रीचं स्वातंत्र्य दाबणारं आणि पुरुष सत्ताक पद्धती आपण जी म्हणतोय त्याच्यामुळे स्त्रीला अत्यंत खुंटलेलं आयुष्य वेळोवेळी वाटायला आलंय. आणि अजूनही सुशिक्षित स्त्री वेगवेगळ्या पातळ्यांवर ते खुंटलेलं आयुष्य अनुभवतीये. पण याच्यातली जी रबिया आहे तिला मासिक पाळी झाल्यावर घरातनं बाहेर पडायची परवानगी नाही आणि तिला तिच्या मित्राला अहमदला भेटावं वाटतंय. आणि आता अहमद विषयी काहीतरी वेगळं जाणवतंय. तो मित्रा पलीकडे आणि एक नवाच संकोच शरीरात तयार झालाय. तो संकोच म्हणजे काय हे तिला कळत नाही. आणि त्या प्रवासात मला सुद्धा थोडस, आणि जेव्हा घरांमध्ये भांडणं होतात तेव्हा मोकळेपणानं आपण कुणाला भेटलं पाहिजे कुणाला नाही, आणि आपल्याला जे त्या विशेष मुलाला बघावं वाटतंय तर त्याच्याबद्दलच्या कुठल्या युक्त्या काढाव्यात असं जे ती अनुभवते ती आपल्यापैकी प्रत्येक स्त्री वाढत्या वयात अनुभवत असते की कोणीतरी खुणावतंय, काहीतरी वाटतंय आणि बोलता येत नाहीये. किंवा मला त्याच्यातली आवडलेली फिरदौस सारखी स्त्री जी अत्यंत ठामपणानं पहिल्या रात्री नवरा दिसायला आवडलेला रे अजिबात, ती अत्यंत सुकुमार सुंदर सौंदर्यासक्त अशी मुलगी, नाव सुद्धा तिचं फिरदौस पहा. आणि ती पहिल्या रात्री जेव्हा परत येते तेव्हा तिची आई धास्तावलेली आहे की ती आई स्वतः विधवा आहे आणि विधवा स्त्रीच्या वाट्याला पुन्हा एक जगण्याचा विचित्रच पेच तयार झालेला असतो की तिला बाहेरच्या कार्यक्रमांमध्ये वावरायची परवानगी नाही, नवरा गेलाय म्हणून तिच्यावर अधिक लक्ष. बरं तिथं स्वच्छतागृहांची सुद्धा व्यवस्था नाहीये. या बायका पहाटे उठून नदीवर जातात कुणी बघण्यापूर्वी, प्रातर्विधी आटोपून आंघोळ करून त्या परत येतात. तर त्यावेळी कुणी बघता कामा नये, विधवा स्त्री कुणाच्या नजरेस येता कामा नये. तिने कपडे नेहमी मलिन घालावेत. आणि तिला जर का मुलगी आहे आणि ती सुद्धा लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याला सोडून येणारी, तर समाजाचा केवढा मोठा ताण त्या फिरदौसच्या आईवर आहे. पण फिरदौस सुद्धा तो वेगळ्या पद्धतीनं अनुभवतीये. तिला स्वतःला मोकळा श्वास घ्यायचा आहे, तिला भरपूर मोगऱ्याच्या कळ्या माळायच्यात केसांमध्ये तिच्या लांब सडक, पण तिला ती परवानगी नाही. आईच दटावते तिला की चांगले कपडे का घातलेस, ते जुने काढलेत ते घाल म्हणून. तर हा सगळा जो कोंडमारा आहे तिच्या लैंगिक भावनांचा, माणूस म्हणून तिला काय आवडतं नावडतं, काय खावं प्यावं वाटतं, कुठे जावं वाटतं याचा, तिचं स्वतःच पुन्हा लग्न ठरवण्याचा, प्रेमात पडण्याचा कुठचाच अधिकार तिला नाही.
तर मला असं वाटतं की तिच्या आयुष्याचा ज्या तऱ्हेनं प्रवास या कादंबरीत होत गेलाय तो मला दचकवणारा, भिववणारा ठरला. आणि मग मला कळलं की मी स्वतः असं समजते की मी एका वेगळ्या स्थितीमुळे स्वातंत्र्य गमावलेली आहे, पण स्वातंत्र्य गमावलेल्या वेगवेगळ्या पातळ्यांवर, मग कधी धर्मामुळे, कधी रूढी परंपरांमुळे, कधी पुरुषसत्ताक पद्धतीमुळे, तर कधी पुरुषसत्ताक पद्धतीनं बळी पडलेल्या बायकांच्या नव्याच विचारसरणीमुळे, की ज्यांना वाटतं बाईनं कासोटा घालावा, बाईनं बुरखा घालावा, बाईनं पुरुषांसमोर फार येऊ नये, तिनं फॅशनेबल कपडे घालून चार लोकात वावरू नये, हे सगळं हा सगळा कॅनव्हास आपण सुद्धा अनुभवतोय. जरुरी नाही की सलमाच्या धर्मात आपण असलं पाहिजे. आपले धर्म काही वेगळे परवानगी आपल्याला देत नाहीयेत विशेष. आणि त्यामुळं मला हे पुस्तक करताना या वेगवेगळ्या स्त्रियांच्या बाबतीत आणि स्वतःकडे आणि स्वतः भोवतीच्या स्त्रियांकडे पाहताना सुद्धा कळलं की जसं मेघना पेठे म्हणते की आपली स्त्री कमावती झाली पण ती ठरवती झाली का, या प्रश्नाकडे पुन्हा पुन्हा वळावं लागेल आपल्याला. आणि स्वातंत्र्याचा शोध आपला रोज रोज घ्यावा लागेल आणि रोज स्वतःला एका वेगळ्याच पारतंत्र्यातनं मुक्त करावं लागेल. असं सलमाच्या या खूप स्त्रिया आहेत, त्याच्यात 40-50 स्त्रियांची लहान मोठी चित्रणं आहेत. मी किती सांगेन तितकी कमी. त्याच्यात कादर सारखा एखादा बाप सुद्धा आहे. आणखी वेगवेगळ्या बाप आहेत त्याच्यात, ज्यांना आपल्या मुलीपाशी जायचंय, तिला खोपटायचंय, तिच्याशी बोलायचंय, पण त्यांच्यावर जे दबाव आहेत ते करायची त्यांना परवानगी देत नाहीत. त्यामुळे पुरुषसत्ताक पद्धतीचा बळी फक्त स्त्री नाही, ज्यांना वेगळ्या तऱ्हेनं वागायची, माणूस म्हणून वागायची इच्छा आहे, ते पुरुष सुद्धा याचा बळी आहेत. असा मोठा भाग सलमानं याच्यात अत्यंत अनअपोलॉजेटिकली मांडलेला आहे. आणि याच्यात कुठेही आत्मकरुणा नाही, आत्मवंचना नाही, अत्यंत स्वच्छ, प्रसन्न आणि तरीही दबावाचं असं सुद्धा हे चित्र आहे. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की ती कादंबरी वाचताना ती प्रसन्नता, जरी समस्या आहेत तरी प्रसन्नता जाणवत राहते. आणि बाईचा, त्या कादंबरीतल्या प्रत्येक बाईचा काहीतरी एक माणूसपणा पडचा एक प्रवास सूक्ष्म पातळीवर सुरू असलेला आपल्याला दिसतो. आणि अर्थात हा पोहोचवण्यासाठी सलमाने तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि तुम्ही तो आमच्यापर्यंत पोहोचवला, तर त्याचं माध्यम अर्थात भाषा असणार आहे. तर प्रवाही आणि भाववाही, तितकीच भाववाही अशी ती भाषा आहे. मनाचा ठाव घेणारी तशी ती पारदर्शी आणि तरी तरल भाषा कशी उमटत गेली तुमच्या लेखनात? मला असं वाटतं की मूळ मजकूर जसा असतो ना त्याला आपण रिस्पॉन्ड करतो. म्हणजे पहा की रस्त्यांवर चालता चालता समोरचा माणूस अनोळखी असेल तरी प्रसन्नपणे तुमच्याकडे पाहून हसला तर तुम्ही सहज त्याला उत्तर म्हणून हसता. तर मला वाटतं सलमाच्या या मोकळ्या ढाकळ्या सविस्तर चित्रदर्शी शैलीनं मला दुसरा पर्याय ठेवला नाही की मी ते तशाच पद्धतीनं त्याला प्रतिसाद द्यावा. दुसरी गोष्ट होती की मराठी भाषेमध्ये आपण म्हणजे अनेक भाषा अभ्यासकांनी म्हणून ठेवले की आपण आपली भाषा आहे ना ती वाढवण्यासाठी संवादी असणं फार जरुरीचं आहे. आपण भाषा ऐकणं खूप जरुरीचं आहे. आणि मला हे अनुवाद करताना जाणवलेलं आहे प्रकर्षानं की तीच विशेषणं, तीच क्रियापद, तेच भाववाचक शब्द आपल्या बोलण्यात पुन्हा पुन्हा येत असतात. आणि आपण कितीही वेगवेगळ्या प्रकारे वाचून भावना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे शब्द समूह योजतो किंवा शब्द योजतो, तर त्याचा फार असा शोध घेण्याचा प्रचंड दुष्काळ आपल्या म्हणजे विशिष्ट पठडीत शिक्षण घेणाऱ्या माणसांकडे आहे असं मला वाटतं. पण मी माझ्या आसपासचे वेगवेगळे लेखक पाहते जे त्यांच्या भाषेतलं त्यांच्या गावातलं लिहितात. मग मराठवाडा विदर्भातले काही लेखक असतील किंवा माझ्या आसपास असणारे राजन गवस, कृष्णात खोत आणि किरण गुरव असे लेखक असतील. तर मी ही नावं घेतली कारण हे माझ्या आसपासचे आहेत. पण मी तुम्हाला सांगते की पूर्ण आपल्या मराठी भाषेतच लिहिणारे पण वेगवेगळ्या बोलीत गावातले ज्या काही गमती असतात आणि जे काही त्यांचे विशिष्ट शब्द असतात ते किती कानाला गोड वाटतात. तर मला दुर्दैवानं असं वाटतं की मी बाहेर जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी भाषा ऐकू शकले नाही. त्यामुळे ती गावच्या भाषेची जी गंमत आहे आणि जो तो माझ्यात शिरलाच नाही. माझ्याकडे पुस्तकी भाषाच माझी आपलीशी झाली. पण तरीही त्यात प्रयत्न करून कदाचित मी तीव्र संवेदनशील वेगळ्या स्थितीमुळे असल्यामुळं किंवा खूप गप्पिष्ट असल्यामुळे माझ्या कानावर वेगवेगळे जे शब्द पडत गेले ते मी शोधत राहिले की सलमाला हे म्हणायचं असेल का, ते म्हणायचं असेल का, आणि ते योजत गेले. तर मला असं वाटतं की
सलमाला मी प्रतिसाद दिला आणि ही भाषा आली. म्हणजे ती कादंबरी वाचतानाच जो प्रवाह आहे तो इतका तरल आहे की ती कादंबरी सलग वाचल्याशिवाय राहवत नाही. खर तर म्हणजे प्रवाही भाषा आहे आणि त्या प्रवाही भाषेमध्ये तुम्ही अनेक सांस्कृतिक संदर्भही घेतलेले आहेत. तर हे सांस्कृतिक संदर्भ काही तुम्हाला वेगळेपणा देणारे वाटले का, किंवा त्या समोरची काही आव्हानं वेगळी होती का? हो, एक तर तमिळी खाद्य संस्कृती ही खूप काय म्हणतात अतिशय इंटरेस्टिंग आहे. आणि आपल्याला कसं ना आता आपलं काय खायला आवडतं याच्या बाबतीत खूप सपाटीकरण झालंय. काही बाबतीत वेगवेगळे सोशल मीडियावर जे समूह काम करतात किंवा युट्यूब चॅनलमुळे आता वेगवेगळ्या प्रांतोप्रांतीच्या काय पदार्थांची वर्णनं आणि त्याच्या कृती आपल्यापर्यंत अलीकडे या 2-3 वर्षात जास्त पोहोचतायत. पण एकूण खायचं काय तर अमुक तऱ्हेचा बर्गर आणि तमुक तऱ्हेचा पिझ्झा आणि तमुक तऱ्हेच्या विशिष्ट पंजाबी बनवणाऱ्या भाज्या किंवा चायनीज इतकं वेगळं खायचं म्हणजे काय याचं सपाटीकरण झालेलं आहे. तर मला असं वाटतं की आपल्या इतकं प्रादेशिक समृद्धता आपल्या देशाला लाभलेली आहे आणि इतकं वेगवेगळ्या प्रकारचं गोड तिखट असं मसालेदार आणि काय काय खाणं म्हणजे मी 2 वर्षापूर्वी जेव्हा युरोपला जाऊन आले तेव्हा मला असं वाटलं की अरे किती काही मजाच नाहीये यांच्या खाण्यात. आपल्याला किती भारतात मजा येते, किती तऱ्हेच्या चवी आपण अनुभवतो. अगदी मी कोल्हापुरात बसून जे इडली सांबार खाते त्याच्यापेक्षा साताऱ्यातलं वेगळं आहे, त्याच्यापेक्षा तमिळनाडू मधलं वेगळं आहे, कर्नाटकातलं वेगळं आहे. तर किती मजा येते याची एकाच पदार्थाची. तर यात इतक्या पदार्थांची वर्णन आहेत जे गोड की तिखट मला माहित नाही, ते मी शोधून शोधून त्याची वर्णनं अनुवादित केली. ते पदार्थ जिथे जिथे शक्य आहेत तिथे बघितले, गुगल ट्रान्सलेटरचा उपयोग करून त्याच्यातले इन्ग्रेडियंट समजून घेतले. तर मला असं वाटतं की हे सगळं फार नवं होतं माझ्याकरता. कविता महाजन आणि बाकी काही लोक होतेच की जे मला काही रेफरन्सेस सांगायचे, पण हा एक समृद्ध भाग त्याच्यातला होता. आणखी दुसरी गोष्ट अशी की नमाजच्या वेळा जरी निश्चित असल्या तरी काही प्रमाणात त्याची नावं बदलतात, बुरख्यांची नावं बदलतात. तुम्ही काय अंगावर घेता त्या बुरख्याला वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं आणि त्यामुळे सलमा जे म्हणते ते तिला त्याचा अर्थ बुरखाच आहे का, या सोप्या सोप्या गोष्टी असू शकतात, पण त्या मला कळायला खूप वेळ लागला. कारण मी स्वतःच प्रादेशिक या वैशिष्ट्यांबद्दल मी कुठून माहिती मिळवणार होते. आपल्याकडे त्या प्रकारचं काही माहिती मिळवण्याचे सोर्सेस थोडे कमी आहेत किंवा मला माहित नव्हते. ते कदाचित आता आणखी कळत जातील. तर या सगळ्या गोष्टी होत्या की ज्याच्यामुळे आणि रूढी परंपरांमधली भिन्नता सुद्धा खूप आहे की कुणाकडे काय चालतं आणि काय नाही. कुठल्या स्त्रीला जाती धर्माच्या नुसार किंवा आर्थिक संपन्नतेच्या फरकानुसार कुठं जायला तिला प्रतिष्ठा आहे किंवा कुठं नाहीये. तर या सगळ्या गोष्टी सुद्धा बदलत राहिलेल्या आहेत पुस्तकात. लग्न करण्याचे सोहळे, साखरपुड्याच्या पद्धती, बाळ येणार असेल त्याची बातमी आल्यावरच्या पद्धती, शोक करण्याच्या पद्धती, माणसाची मृत्यूनंतर पाठवणी करताना ज्या गोष्टी त्याच्यात येतात त्याची वर्णनं, तर ही सविस्तर वर्णनं आहेत. तर मला वाटतं की या सगळ्या गोष्टी नव्यानं मला कळल्या आणि अतिशय म्हणजे आमचे एक आवडते लेखक आहेत विश्राम गुप्ते, ते म्हणतात अनुवाद ही गालिच्यावर बसून केलेली जादुई सफर असते. तर मला ही सफर अशा तऱ्हेनं सुद्धा घडलेली आहे. म्हणजे ती जादुईच सफर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. खर तर हा सगळा स्त्री विषयीचा जो सगळा पगडा आहे तो कादंबरीमध्ये येतोय, तो तुम्ही तितक्या सशक्तपणे अनुवादितही केलेला आहे आणि त्या अनुवादाबद्दल तुम्हाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि थांबते. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.